उपस्थित सर्व अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझं नाव अश्विन आहे आणि मी एक दारुडा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या भरपूर परिपूर्ण अशा परिवाराचा नेहमी मिळणारा साथ आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस रिवायवल समूह ठाणा माझा होम ग्रुप, माझे स्पॉन्सर, माझ्या परिवाराचा साथ जो सदोदित मला मिळाला आणि माझ्या परिवाराने सहनशीलतेच्या पराकाष्ठेच्या पलीकडे जाऊन अत्यंत कसोशीने स्वतःच्या अनेक इच्छांना मारून, खास करून माझ्या मुलांनी, माझी मुलगी आणि मुलगा, जे नेहमी मी म्हणतो की वयाच्या फार कमी वयात, माझी मुलगी कदाचित याच वयाची असेल त्यावेळेला, तिला ते शहाणपण आलं. तिने घरादाराला तिचा ओढ लावली, प्रेम दिलं. आज ती दुबईमध्ये असते. आज ती 2 पोरांची आई आहे, जुळ्या पोरांची आई आहे. आजही तिचं ते प्रेम, तिची आस्था, तिची घरादारासाठी तळमळ आजही आहे. वेळेच्या अगोदर तिला सगळ्यांनी मिळालं. तिने घरादाराचं जरा सांभाळलं. जी पत्नी माझ्यापासनं पूर्णतः नाराज झाली होती, असुरक्षित झाली होती, जीवन कठीण झालेलं होतं, तिलाही माझ्याबरोबर जगणं शिकवलं. लहान भावाला सांभाळलं, मला सांभाळलं आणि मला जिवंत ठेवलं की मी वारंवार तुमच्या या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना जे म्हटलं जातं की शरीराने ये मन येईल, त्या सभांना मी वारंवार येऊ शकलो. आणि इथे येत राहिल्याने आज या गोष्टीची जाणीव आहे, जाणीवपूर्वक ही गोष्ट म्हणतोय. त्याची प्रचिती माझ्या जीवनात, माझ्या अनुभवात आहे की एक शक्तीचा स्रोत आहे, एक ऊर्जेचा स्रोत आहे, एक जबरदस्त चेतनेचा, चैतन्याचा एक स्रोत आहे. त्या शक्तीने, जिला मी आज परमात्मा म्हणतो, तिनेच मला दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर ठेवलेला आहे. एक आनंदी जीवन, मध्यविरहित जीवन, एक उपयोगितेचं, संतुलनाचं, संयमाचं, समाधानाचं, शांतीचं जीवन. त्या शक्तीच्या द्वारे एक दिवसाच्या आधारे अगदी यशस्वीपणे जगतो आहे आणि खूप चांगलं वाटतं. सर्वप्रथम तर मी आत्मभान समूह नांदेड आणि उपस्थित सर्व माझ्या परिवारजनांचा अभिनंदन करतो, शुभकामना देतो, धन्यवाद देतो. मनापासनं, हृदयापासनं आभार व्यक्त करतो की ही संधी मला दिल्या गेलेली आहे की आज मी माझ्या अनुभवांना तुमच्यासमोर कथन करू शकतो. सकाळपासनं हा एक असा वाढत जाणारा, असा वाढत 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 आज हा आता माझ्यावर तो शेवटचा टप्पा आलेला आहे, जिथे प्रार्थना आणि ध्यान, आणि खास करून माझे काहीतरी 7 एक नवीन बांधव इथे होते. ते खरोखरच माझ्यासाठी एक शक्तीचा स्रोत आहे, वाहतं रक्त आहे, एक चेतना आहे, एक चैतन्य आहे. आता त्याच्यापैकी किती लोक इथे आहेत मला माहीत नाही, पण त्यांच्या व्यतिरिक्त जे लोक 1 महिन्यापासून, 2 महिन्यापासून, 3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये अनेक काळ असून सुद्धा आज असमाधानी आहेत, ते सुद्धा माझ्यासाठी चेतनेचं आणि चैतन्याचं स्थान आहे. आज जे लोक इथे आहेत पण संभ्रमित आहेत आणि कुठेतरी अजूनही त्यांना समजा असं वाटतं आहे की ते भरकटलेले आहेत किंवा दिशाहीन झालेले आहेत, तर ते सुद्धा माझ्यासाठी एक चेतनेचं स्थान आहे.
ते सुद्धा लोक जे अनेक वेळा माझ्यासारखेच वारंवार इथून वापस गेले, परत मार खाऊन, जसा माझा भाऊ दिगंबर भाऊ शेअर करत होते, तर मी काही वेगळा नाही. दिगंबर भाऊंशी मी माझा पूर्ण स्वरूप पाहत होतो आणि मला ते प्रतिबिंबित होतं. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये मला ते प्रतिबिंबित होतं अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या आत. कारण माझं व्यक्तिमत्व काय आहे हे मला पूर्णतः आज त्याच्या सगळ्यांच्या परमपिता किंवा परमेश्वर किंवा परमात्मा किंवा ईश्वर किंवा भगवान किंवा देव किंवा जे काही तुम्ही त्याला म्हणाल त्याच्याद्वारे प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आजचा जो हा विषय आहे, जो एक खास असा एक टप्पा आहे आध्यात्मिक विकासाचा, आध्यात्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जागृतीचा, जो आजच्या दिवस आत्तामध्ये प्रेझेंटमध्ये नाऊमध्ये माझ्यासाठी एक प्रेझेंट आहे, एक ब्लेसिंग आहे, एक ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे. तेच अनुभव जे अनुभव एक प्रताडण्याचे होते, लांछित होण्याचे होते, लज्जित होण्याचे होते, जबरदस्त पीडेचे होते, जबरदस्त विनाशाचे होते, माझ्यासाठी कमी माझ्या घरच्यांसाठी जास्त होते. कारण त्यावेळेस मी जागाच नव्हतो, मी बेहोशीमध्ये होतो, मला त्याचं सगळ्यांच नव्हतं, मला त्याचं कधी जाणीवच झाली नाही. तर ती जी प्रतारणा होती, तो जो कलंक होता, तो जो शाप होता, तो जो जबरदस्त एक भाग होता जीवनातला, तो त्यांच्यासाठी जास्त होता, माझ्यासाठी कमी होता. अल्कोहोलिक्स अनॉनिमस आज जसं सुरुवातीपासून या गोष्टींना वारंवार माझ्यासमोर अनेक शेअरर्सनी ते आणलं. सगळ्यात मोठा भाग आहे की आजाराची जी संकल्पना मला दिल्या जाते, आजाराच्या संकल्पनेला पूर्णतः मांडण्यासाठी बिल डब्ल्यू जवळजवळ 70 पानं त्या 164 पानांमधले वापरतो, जिथे तो त्या मूळ 3 संकल्पनांवर येतो की आम्ही दारुडे होतो, आम्हाला आमचं जीवन हाताळता आलं नाही, कुठलीही मानवीय उपाययोजना आम्हाला दारूच्या या आजारातनं बरी करू शकली नाही. एक तत्व आहे, ते आहे प्रिय ईश्वर, ते करू शकतं, त्याला समजा मी माझ्या जीवनात प्राप्त केलं तर. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला या बिग बुकला कोणी पुस्तक म्हणत असेल तर मी त्याला आरसा म्हणतो, माझं प्रतिबिंब दाखवणारा. मी याचा अभ्यास केला नाही, मी याचा अभ्यासक नाही, मी याचा विश्लेषक नाही, मी याचा कुठल्याही प्रकारे प्रवक्ता किंवा वक्ता नाही. मी बिग बुकमध्ये माझं जीवन पाहिलं, माझ्या जीवनाचं स्वरूप पाहिलं आणि माझ्या जीवनाचं स्वरूप कशा प्रकारे सुस्वरूपामध्ये जाऊ शकतं, त्याच्यासाठी काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत, त्याचं पालन करण्याची मला पूर्णतः मुभा दिल्या गेलेली आहे. ते सजेस्टिव्ह आहे, पण ते सजेशन जीवनदायी आहे, जीवन देणार आहे, पुनर्जीवनाचं आहे, परत मला त्या जीवनात आणणार आहे ज्या जीवनात मी नाहीच आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आजाराचा जो भाग येतो, आजाराच्या बाबतीत जे काही बोलल्या जातं, आजाराच्या बाबतीत जे काही मी सांगतो, तो भाग फार लिमिटेड आहे. पण आजाराची पूर्ण मान्यता, सखोल मान्यता, मुळापर्यंतची मान्यता, जबरदस्त खोलवर रूट कॉज पर्यंत, आंतरिक भागापर्यंत ती मान्यता, ही नवीन एका मुळाची सुरुवात आहे, नवीन एका जीवनाला सुरू करणारी आहे. म्हणजेच आजाराची माहिती ही माझ्या उपचार पद्धतीला सुरुवात करण्यासाठी आहे. माझी उपचार पद्धती सुधाराची प्रक्रिया सुरू तेव्हाच होईल जेव्हा मी आजाराची संपूर्ण मान्यता देईन,
की मी आजारी आहे, आय एम नॉट अ बॅड मॅन, आय एम नॉट अ बॅड मॅन, आय एम अ सिक मॅन. आणि हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे आणि मद्य हा आजारच नाही आहे. मद्य फक्त मला आजाराला दाखवणारा भाग आहे. माझा आजार तर माझा खोलवर आतमध्ये कुठेतरी दडलेल्या त्या भावना, ते विचार, त्या संकल्पना, ते भ्रम, ते माझं इल्युजन डिल्युजन, त्या माझ्या मान्यता, ते माझं वशीभूतीकरण, ते माझ्या त्याच जुन्या गोष्टी सवयी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या जागांवर आणि व्यवस्थांवर आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शित होत राहिल्या. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला या आजाराच्या आजार जो सांगितला जातो त्याच्यातनं काय सांगायचा प्रयत्न करतो. आजार मला हे सांगायचा प्रयत्न करतो की माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचं माझं शक्तीची जबरदस्त कमतरता आहे. ती शक्तीची कमतरता शारीरिक भागावर मी मान्य करून घेतो, कदाचित मानसिक भागावरही मान्य करतो, कदाचित मी माझ्या नैतिक अवमूल्यनावरही मान्य करतो. पण माझं सगळ्यात मोठं जे मी अज्ञानी आहे, ज्याच्याबद्दल मला सगळ्यांनाच नाही, माझं ज्ञानच कमी पडतं, जिथे माझं शिक्षणच नाही झालेलं, ज्याच्या बाबतीत मला माहितीच नाही, असा भाग आहे स्पिरिच्युअल बँक्रप्सी, जो सोल सिकनेस म्हटला गेलेला आहे, सोल इन द होल म्हटला गेलेला आहे. की जसं एक बालपणात एखाद मुलगा मुलगी अतिशय कमजोर राहते, तिला किती उपाययोजना केली तर काहीही होत नाही, आणि नंतर खूप शोधकार्य केल्यानंतर हे लक्षात येते की तिच्या हृदयात एक छिद्र आहे, ज्याच्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगवेगळं होत नाही, ते एकसारखं एकाच वेळेस सगळीकडे जातं आणि त्याच्यामुळे तिचं शरीराची वाढ होत नाही आहे. दॅट सोल मध्ये माझ्या होल आहे. आता हे सोल कुठे आहे, हा प्राण कुठे आहे, हे स्पिरिट कुठे आहे, हा आत्मा कुठे आहे, आणि तो आत्मा आहे तर मी कोण आहे, मी माझं काय आहे, मी कोण. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये दारूच्या आजाराची मान्यता आल्यानंतर समजा मी म्हणतो माझी दारू थांबली, आता सगळं काही झालं, बरं झालं, तर एक वाक्य फार महत्वाचं आहे बिग बुक मधलं, की हे त्यासारखं झालं की एक वादळ आलं, पूर्ण शेत घर दार हे ते सगळं वाहून गेलं, आणि ते वादळ थांबल्यानंतर मी पत्नीला म्हणतो, प्रिय किती छान झालं वादळ थांबलं. पण वादळ थांबलं का खरंच? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आजार मला हे सांगतं, जे एक माझा मित्र म्हणाला, गुड ऑर्डरली डायरेक्शन. डू आय हॅव अ गुड ऑर्डरली डायरेक्शन नाऊ? काय माझ्याजवळ ती योग्य दिशा आहे? काय मी अजूनही भटकलेला गोंधळलेला संभ्रमात जगणारा कुठल्या तरी माझ्या जुन्या संकल्पनांवर आणि मान्यतांवर आहे? तर मला या आजाराला, ज्याला कुठलीही उपचार पद्धती नाही, म्हणजेच मानवीय उपाययोजनेच्या पलीकडे गेलेला, म्हणजेच माझ्या इच्छाशक्तीच्या, माझ्या नॉलेजच्या, माझ्या जाणीवेच्या, माझ्या समर्थाच्या पलीकडे गेलेला, म्हणजेच अनाकलनीय आजार, ज्याचं आकलन कुणालाही झालं नाही. विज्ञान कमी पडलं, सायन्स कमी पडलं, मेडिकल सायन्स कमी पडलं, सायकॅट्री कमी पडली, सायकोलॉजी कमी पडली, की हे काही लोक असे आहेत जे वारंवार जाऊन दारू का पितात आणि अटरली होपलेस का आहेत, वाय दे आर अल्कोहोलिक, याचं मूळ कारण हे कुणीही सांगू नाही शकले. फक्त ते सांगू शकले की एक फिजिकल अलर्जी आहे, एक मेंटल ऑब्सेशन आहे, एक नैतिक अधपतन आहे. पण त्याला जो प्रोफाऊंड चेंज म्हटला गेलेला आहे, सायकिक चेंज म्हटला गेला आहे, एक टोटल न्यूट्रल म्हटला गेला आहे, एक टोटल अल्टर्ड ॲटिट्यूड म्हटला गेलेला आहे, तो आणण्याचा भाग या कुणालाही, ना धर्मगुरूंना जमला, ना गुरूंना जमला, ना उपाययोजनांना जमला, ना
प्रेमाला जमला ना, पत्नीला जमला ना, भावाला जमला ना, पित्याला जमला ना, कुणालाच जमला. सगळे तिथे कमी पडले. जिथे मी कमी पडत होतो तिथे पूर्ण दुनियेतले मानव जात आणि मानव नॉलेज आणि त्यांचं ज्ञान कमी पडत होतं. म्हणजेच आय वॉज बियॉन्ड ह्युमन रिच. म्हणजेच मी जीवनात वापस येण्याच्या ज्या काही मानवीय उपाययोजना आहेत, ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत, ज्या काही व्यवस्था आहेत, त्यांच्या पलीकडे गेलेला होतो. आणि म्हणूनच गॉड गिव्हन प्रोव्हिडन्स की अनेक युगांनंतर, अनेक वर्षानंतर एक माझ्यासारखा व्यक्ती, माझ्यासारखा दारुड्या, एक डिफरंट फ्रॉम दोज हु आर नॉर्मल किंवा ज्याला म्हटलं गेलेलं आहे की एक संयमितरित्या किंवा संतुलितरित्या दारू पिणारे, अति जास्त सेवन करणारे, त्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे. कारण माझ्या जीवनात आलेले प्रसंग, घडलेल्या घटना, जीव घेण्यात झालेले प्रकार, मुलाबाहेरची लागलेली वाट, पत्नीची झालेली हेडखाली, सोडून गेलेले लोक, नोकरी, काम, धंदा, मान, सन्मान, प्रतिष्ठा, हे मला तेवढा प्रतिकार देत नाही जेवढा मला दारूच्या पहिल्या घोटापासून दूर राहण्यासाठी आवश्यक आहे. आय एम विदाऊट डिफेन्स. माझ्याजवळ डिफेन्सच नाही. आय एम डिफेन्सलेस. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला क्लिअर करतो, द डिफेन्स हॅज टू कम फ्रॉम अ पॉवर ग्रेटर दॅन मायसेल्फ. इथे मला सगळ्यात पहिली प्रार्थना जिने मदत केलं ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर ही चित्तशांतीची प्रार्थना म्हटल्या जात होती. हे म्हटलं जात होतं, सगळं काही म्हटलं जात होतं. मी मध्ये वारंवार येत होतो, सहभागी होत होतो, पण संलग्न होत नव्हतो, एकरूप होत नव्हतो. आणि एकरूप होत नव्हतो तर मी जीवनामध्ये वापस परत येऊ शकत नव्हतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर फक्त इन्व्हॉल्वमेंट, फक्त फेलोशिप, फक्त माझा सहभाग हा तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीच्या उपयोगात येत नाही जोपर्यंत मी समाविष्ट होत नाही, पूर्णतः या कार्यक्रमाशी एकरूप होत नाही. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला क्लिअरली म्हणतं की हा जो पूर्ण कार्यक्रम आहे, हा हे जे पुस्तक आहे, हे पूर्णतः या गोष्टीसाठी लिहिल्या गेलेलं आहे की सटीकरित्या, प्रिसाइजली, एका प्रिसिजनली, एक अगदी पूर्ण परफेक्टली आमच्या सगळ्या अनुभवांचा सार आम्ही इथे देतोय. एवढ्यासाठी देतोय की ह्याच्याद्वारे एक व्यक्ती पूर्णतः या कार्यक्रमाला जाणून घेईल. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी अनेक शब्द जे वापरल्या गेलेले आहे, सायकिक चेंज, प्रोफाऊंड चेंज, पर्सनॅलिटी चेंज, एक जबरदस्त युटर्न, अल्टर्ड ॲटिट्यूड, एक त्याच्यानंतर एक क्रांतिकारी रिव्होल्युशनरी चेंज. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, एक आध्यात्मिक अनुभव. हा आध्यात्मिक अनुभव आहे कुठे? मीटिंगमध्ये आहे, लोकांमध्ये आहे, फेलोशिपमध्ये आहे कुठे? हे पुनर्जीवन आहे. तर माझ्या पुनर्जीवनाची सुरुवात कुठे आहे? मी नवीन जन्म कुठे घेतो आणि केव्हा घेतो आणि कसा घेतो? आणि आध्यात्मिक पूर्णत्व नाही आहे, आध्यात्मिक प्रगती आहे. तर ती आध्यात्मिक प्रगती कशा प्रकारे आहे, का आहे? माझे भाऊ म्हणत होते का हे समजल्याशिवाय कसं हे मला समजणार नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्या अनुभवांचा सगळ्यात पहिली ॲक्शन जी देतं ती डिलर्निंगची देतं. तुझं जे एवढं काही नॉलेज आहे ना, तुझं जेवढं काही मान्यता आहे ना, तुझ्या ज्या काही पाहिलेलं आहेस ना, तू जे काही जाणून घेतलेलं आहे, या जीवनाचा जो काही तुला समजता आहे ना, ते कमी पडतं. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या चित्तशांतीच्या प्रार्थनेच्या अगोदर मला जी उपयोगात आली ती प्रार्थना होती सेट असाइड प्रेयर. की देवा, मला जर वाटते की मी माझ्या बाबत, माझ्या संबंधाच्या बाबतीत, माझ्या आईवडिलांच्या बाबतीत, या जगाच्या बाबतीत, या दुनियेच्या बाबतीत, या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बाबतीत आणि या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाच्या बाबतीत
जे काही जाणतो आणि तुझ्या बाबतीतही जे काही जाणतो असं मला जे काही वाटतं ते बाजूला करून मला नवीन प्रकारे या सगळ्या गोष्टींना जाणून घेण्यासाठी तू मदत कर. म्हणजेच अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला म्हणतं की ओपन युअर माइंड. ते फक्त माझा अनुभव सांगण्याचं नाही, लर्निंग प्रोसेससाठी ओपन कर, डिलर्न होण्यासाठी ओपन कर, पहिलेचं सोडून नवीन घेण्यासाठी तयार हो. जिथे ही उपाययोजना देतात त्या जे आम्ही ऐकतो की कार्ल जगनी रोनाल्ड डेशला सांगितलं, काय सांगितलं रोनाल्ड डेशनी कळवून जेव्हा म्हटलं की इतका मी भयानक होपलेस आहे का, एम आय बियॉन्ड ह्युमन रीच, मी एवढा क्रॉनिक आहे का, काय काही भाग नाही आहे का. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जुन्या कल्पना, जुन्या गोष्टी या सडनली कास्ट असाईड. हे सगळे शब्द एकाच गोष्टीशी आहे, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. त्यामुळे देव, धर्म, जात पात याच्यावर विचार करण्याच्या अगोदर असं काय आहे की मला इथे त्रास आहे की मी त्या स्पिरिच्युअलिटीबद्दल, स्पिरिच्युअल आस्पेक्टबद्दल माझं अज्ञान दूर करायला तयार नाही. इथे कोणते मला तकलीफ आहे. आणि म्हणून खरा चेंज तिथे आला जिथे बिल डब्ल्यूला ते पुस्तक देण्यात आलं, व्हेरायटीज ऑफ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. याच्यात शेवटी कुठेतरी एका ठिकाणी एक 1.5 पानाचा भाग दिलेला आहे, आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय. माझ्यासारखा माणूस कशाला वाचणार आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे की एनी कुठलाही कंटेंट, कुठलाही माझा पहिलेपासनं पूर्वनियोजन करणं किंवा पूर्वविचार करणं किंवा पूर्वग्रह करणं बिना शोध कार्य केल्या हे माझ्या प्रगतीच्या वाटेत येणार आहे, हे माझ्या प्रगतीची रुकावट बनणार आहे. हे मला ते साहस नाही देणार, ते धैर्य नाही देणार, ती हिंमत नाही देणार की मी अजून पुढे काहीतरी करू शकेन. हा जो थ्रेशोल्ड आहे, मला जे वाटत असतं की मी आज मध्ये आलेलो आहे, मी दारूपासून दूर आहे, माझं घरदार व्यवस्थित चाललं आहे, मी कामधंद्यावर बरोबर जात आहे, माझे संबंध चांगले होत आहे, हे भ्रम आहे. हा अजूनही मी भ्रमात आहे. कारण जोपर्यंत मी पुनर्जन्म घेत नाही, तो आध्यात्मिक अनुभव घेत नाही, तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेत नाही, तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे कुठे, तो कसा मला मिळणार आणि का मिळणार. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की एनी लाईफ रन बाय सेल्फ विल इज नॉट गोइंग टू बी अ सक्सेस. स्वतःच्या इच्छेने चालवलेलं एकही जीवन यशस्वी होऊ शकत नाही. त्या 3 मूलभूत संकल्पना आल्यानंतर 2 पानांमध्ये बिल डब्ल्यूनी वाय अँड हाऊ एक्सप्लेन केलेला आहे. वाय आय हॅव टू गो थ्रू दिस. मला हे प्रार्थना, ध्यान, हे मनन, चिंतन, हे आत्मपरीक्षण, आत्मविश्लेषण, स्वतःला शोधणं, स्वतःला पाहणं, स्वतःला जाणून घेणं, मी कोण आहे त्याचं संज्ञान होणं, मी खरा कोण हे सत्य मी स्वीकारणं, या सत्यावर मी जाणं, त्या असत्याचा कास निघणं, हे तेव्हा शक्य होतं जेव्हा मी त्या 3ऱ्या पायरीचा निर्णय, जिथे बिल म्हणतो की जर का मी हे म्हणतो आहे की मीही तुमच्यासारखंच आहे, मलाही असंच वाटतं, माझ्यासोबतही हेच होतं आहे, तर कदाचित मी तो निर्णय घेतलेला आहे की मला ते हवं जे तुम्हाला प्राप्त झालं. एक मोठ्या विस्तृत राजमार्गावर, एक ब्रॉड हायवे ऑफ द स्पिरिटवर, एक जबरदस्त फ्री हॅपी जॉयस लाईफ, एक जबरदस्तरित्या एक प्रोफाउंड चेंज, एक पर्सनॅलिटी चेंज, एक टोटल चेंज, हे समजा मला हवं आहे. तर मी तो निर्णय घेतलेला आहे की मी काही पायऱ्या चालायला तयार आहे. आणि त्याच्यात हा 3ऱ्या पायरीचा जो निर्णय आहे, जिथे मी ती प्रार्थना म्हणतो की देवा आता मी तुझ्या चरणी लीन आहे, आता तू मला घडव. ही प्रार्थना जी माझ्या सेरेनिटी प्रेयरचा तो भाग आहे, ॲक्सेप्टन्सचा, तो स्वीकाराचा भाग आहे, तो चित्त शांत करायचा भाग आहे, तो गोंधळ थांबवायचा भाग आहे, तो जबरदस्त मीचा भाग थांबवायचा भाग आहे, तो माझं नॉलेज, माझं एज्युकेशन, माझं
सगळ्यात माझं जीवनातल्या सगळ्या गोष्टी बाजूला करून मी दृष्टीहीन आहे देवा, मी अज्ञानी आहे, मला सगळ्यात नाही आहे, मला स्वतःबद्दलचं ज्ञान नाही आहे, मी कोण आहे काय आहे मला माहीत नाही आहे, मी भटकलेला आहे, मी दिशाहीन झालेला व्यक्ती आहे. आता मी हा निर्णय करतो आहे की देवा मी तुझ्या चरणी लीन आहे. का निर्णय करतो? क्रश बाय अल्कोहोलिक ड्रिंकिंग हा साधा सरळ निर्णय नाही आला. हा निर्णय तर तेव्हा आला वारंवार रिहॅबिलिटेशन सेंटर झाले, 15 ECT शॉक झाले, नोकरी गेली, कामधंदा गेला, अनेकदा पश्चाताप आला, अनेकदा प्रॉमिसेस झाले की आता जन्मात कधी नाही, आता खरं बोलेल, खरा वागेन, आता चांगला वागेन, आता व्यवस्थित मियर मॉरल कोड अँड गुड बिहेवियर हे समजा या गोष्टीचा आन्सर असता तर वी कुड हॅव रिकवर्ड क्वाईट अर्लियर. नाही आहे आन्सर, ते आन्सरच नाही आहे. आन्सर आहे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स हा त्या तिसऱ्या पायरीच्या निर्णयाचा आहे, कारण तो माझा पुनर्जीवनाचा निर्णय आहे. मला आता हे जीवन नको आहे. आता मी ते प्रताडित झालो, लज्जित झालो, लाज्जित झालो, दारूने वारंवार माझ्या नातेसंबंधांना तोडलं, मला जगता आलं नाही, मी अनेक दुःखांमधनं कष्टांमधनं गेलो, भावनिक उद्रेकामधनं गेलो, निरुपयोगिता आली, निष्क्रियता आली, जीवनात मी काही करू शकीन ही भावना निघून गेली, कमीपणाची भावना आली, निराशा आली, स्वतःला जीवन नकोसं वाटलं, नाराजी आली, स्वतःला मारून टाकायच्या गोष्टी आल्या, मी स्वतःला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, अनेकदा जीव देण्याचा प्रयत्न केला. माझ्या घरादाराची विडंबना झाली, पोरं सगळ्यांनी झाले, त्यांनी स्वतःला सांभाळणं चालू केलं, एज्युकेशनल लोन्स घेतले, स्वतःचं शिक्षण चालू केलं, स्वतःच्या शिक्षणातला भाग इकडं तिकडं पुस्तकं आणून पुस्तकांचे मिळालेले पैसे माझ्या उपाययोजनेवर लावले, मला जिवंत ठेवलं. आणि बिल म्हणतो मे गॉड कीप यू अंटिल दॅन. देव करवतो तुम्हाला जिवंत ठेव जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीचं जाणीव होत नाही की जी तत्परता मी दारूपासून दूर राहायला वापरतो तेवढीच तत्परता काय मी मानवीय समस्यांच्या निराकरणासाठी वापरतो आहे का? या भावनिक उद्रेकासाठी, भावनिक असंतुलनासाठी, मानसिक माझ्या विकृतीसाठी, माझ्या पर्सनॅलिटी प्रॉब्लेमसाठी, माझ्या परफेक्शनिस्ट नेचरसाठी, माझ्या ड्युएल पर्सनॅलिटीसाठी, माझ्या बँकरप्ट आयडियोलॉजीची जी माझा भाग आहे की मी दुनियेला आयडियल सांगेल, नैतिकता सांगेल, नीतिमत्ता सांगेल, पण मी त्याच्या जवळपासही कुठे नाही. त्याच्यासाठी काय मी तेवढाच तत्परता, तेवढीच तहान, तेवढीच डेस्परेट, तेवढाच प्यासा की मी इथे पाणी प्यालो, तिथे पाणी प्यालो, काय यार कुठे पिऊन घेईन पाणी, पण आता काय मला ते पाणी पाहिजे की जी माझी तहान भागवेल. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या तिसऱ्या पायरीचा निर्णय मला कुठल्या तरी एका व्यक्तीसोबत घ्यायला सांगतो. तो म्हणतो की इथे जो माझ्या विश्वासाला कुणीही प्राप्त करू नाही शकलं तो माझ्या अगोदर आलेला एक अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सदस्य, जो या कार्यक्रमाच्या द्वारे स्वतःचं सत्य पूर्णतः जाणून ज्याने पूर्णतः स्वतःला ट्रान्सपरंट केलं होतं, त्यांनी माझ्या विश्वासाला काही तासातच जिंकलं. जे सायन्स नाही करू शकलं, मेडिकल सायन्स नाही करू शकलं, जे कोणीही प्राप्त नाही करू शकलं, ते त्यांनी काही तासात केलं. असा एक विश्वासाचा संबंध तयार झाल्याशिवाय पुढे काही होण्याची संभावना नाही. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे हे पूर्वज म्हणतात की आम्ही हात जोडून सगळ्या आमच्या माहितीच्या अनुषंगाने तुमच्यासमोर पदर फसवून भीक मागतो की सुरूपासूनच या कार्यक्रमाला पूर्णतः भीतीमुक्त होऊन तुम्ही या संपूर्ण कार्यक्रमाला अर्ध्या अधुऱ्याने हाफ मेजर्स अवेलच नव्हती. आता येतो प्रश्न तिसऱ्या पायरीचा, जीवनदायिनी, जीवनात चैतन्य आणणारा, जीवनाला वापस देणारा, पुनर्जन्माचा. कारण तिसरी पायरी ज्यांनी नीट स्वतःशी वाचली तो म्हणतो की मी पुनर्जीवन तिथेच प्राप्त केलं. आय वॉज रिबॉर्न. मी त्या जुन्या ओढीतनं, त्या जुन्या जीवनातनं, त्या प्रताडित जीवनातनं वापस आलो. आता मला जाणीव झाली आय वॉज रॉकेटेड इंटू 4th डायमेन्शनल लिव्हिंग. आता शरीराने नाही, मनाने नाही, भावनांनी नाही, तर मी आत्म्याने जगायला चालू केलं.
आता माझा सिक्स सेन्स आला. मी फक्त डोळ्यांनी नाही, कानाने नाही, नाकाने नाही, जिभेनी नाही, त्वचेनी नाही, तर आत्म्याने जगायला लागलो. आता मला आत्मा असल्याचं, जीव असल्याचा, प्राण असल्याचं आता मला जाणीव झाली की याला सांभाळणारं मी त्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत होतो, जाणीव येत नव्हतो, संभ्रमात होतो, गोंधळलेला होतो, दिशाहीन झालेला होतो, भटकत होतो. त्यावेळेला सुद्धा मला जिवंत ठेवणारा, मला सांभाळणारा, मला जोपासणारा, माझी देखरेख करणारा काहीतरी एक तत्व होतं ज्याने मला या जीवनात आणलं होतं. माझ्या आईवडिलांच्या व्यतिरिक्त अजून एक काहीतरी तत्व होतं, कारण माझ्या आईवडिलांना माहीत होतं मी केव्हा जन्म घेणार आहे, कधी घेणार आहे, कुठे घेणार आहे, कोणत्या स्वरूपात घेणार आहे, मुलगा म्हणून घेणार आहे की मुलगी म्हणून घेणार आहे. माझं नाव अश्विन हे या शरीराचं नाव आहे असं मी समजत होतो. हे शारीरिक जीवन आहे, हे या घरादाराचं जीवन आहे, या धर्माचं जीवन आहे, या जातीचं जीवन आहे असं मी मानत होतो. पण तिसऱ्या पायरीच्या त्या प्रार्थनेने जेव्हा मी एकरूप झालो की देवा तू मला घडव, आता मी तुझ्या चरणी लीन आहे, मला माझ्या मीच्या बंधनातनं मुक्त कर, रिलीव्ह मी फ्रॉम द बॉन्डेजेस ऑफ सेल्फ. कारण सेल्फ विल नि कुठलंही जीवन यशस्वी होत नाही. सेल्फ नॉलेज हॅज अटरली फेल्ड, सेल्फ रिलायन्स हॅज अटरली फेल्ड. हे सगळं फेल झालेलं आहे, मानवीय उपचार फेल झालेले आहे. मग प्रश्न येतो की हे सगळं फेल झालं तर मला वाचवेल कोण? अरे तू वाचलेला आहेस, तू जिवंत आहेस, तुझा श्वास चालू आहे, तुझा प्राण चालू आहे, तुझे हृदयाचे ठोके चालू आहेत, तुझी नाडी चालू आहे, ज्याच्यावर तुझं जीवन आहे. जो जन्माला येताना तू पहिल्यांदा रडला त्याच्यावर हे ओळखला गेलं की तू जिवंत आहेस. तुझ्या ज्ञानावरनं, तुझ्या विज्ञानावरनं, तुझ्या धर्मावरनं, तुझ्या जातीवरनं, तुझ्या पंथावरनं, तुझ्या नॉलेजवरनं नाही ओळखलं जात. आज समजा एक डॉक्टर समजा तुला तपासेल तर तो पाहिल तुझं हृदय चालू आहे का, तुझा श्वास चालू आहे का, तुझी दाढी चालू आहे का, आणि ती बंद झाली तर तो म्हणेल यू कॅन टेक द बॉडी. सो वेअर इज अश्विन? तर अश्विन ही बॉडी आहेच नाही. अश्विन तर त्या चेतनेचं, चैतन्याचं, त्या ऊर्जेचं नाव आहे जे या शरीराला चालवत आहे, जे या पंचेंद्रियाला चालवत आहे, जे या प्राणाला चालवत आहे, जे या हृदयाला चालवत आहे, जे या जीवनाला चालवत आहे. ते चेतनेला नाव दिल्या गेलं. अश्विन ती चेतना नसती, तो रडण्याचा आवाज आला नसता तर मला मेलेलं घोषित तिथेच केल्या गेलेलं असतं. आय वुड हॅव बीन द बॉडी. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझं हे जे अज्ञान आहे की मी खरा कोण, आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की माझी जी सात्विकता आहे, सात्विक जीवन आहे, संतुलित जीवन आहे, संयमित जीवन आहे, जे एक आध्यात्मिक अनुभवाने चालू होतं की त्याचं होण्याचं, तो असल्याचं बाध्यता मी देणं. क्रश बाय अल्कोहोलिक ड्रिंकिंग, आय हॅड नो अदर ऑप्शन लेफ्ट दॅन टू ॲक्सेप्ट द प्रपोजल दॅट आयदर गॉड इज ऑर गॉड इज नॉट. कोणी म्हणेल की हे म्हणतं का देव माना? मी म्हणेल यस म्हणतं जेव्हा एक अल्कोहोलिक पूर्णतः दष्ट होतो आणि त्याची दष्ट झालेली त्या भागाचा तो स्वीकार करतो, तेव्हाच तो म्हणतो की कोणीतरी परमात्मा आहे. तू डायरेक्टर, मी ॲक्टर, तू पिता, मी तुझा पुत्र, तू मालिक. शब्द काही असो, भाव येतो, भाव. तो भाव येतो आतून की तू आहेस म्हणून मी आहे, मी आहे म्हणून हे जग नाही आहे, तू आहे म्हणून हे जग आहे आणि जगाचा मी एक भाग आहे. सो आय बिकम अ नॉन डुअर. द डुअर इज समथिंग डिफरंट. करणारा मी नाही, मी अकर्ता आहे, मी करणारा नाही आहे, करणारा कोणीतरी दुसरा आहे. मी तर फक्त एक छोटासा रोल आहे या जगातला. सो आय कम बॅक टू माय ओरिजिनल शेप अँड साईज. जो मी या पूर्ण दुनियेवर अधिकार गाजवायला पाहत होतो, सगळ्यांना माझ्या प्रमाणे चालवायला पाहत होतो, तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा माझा बीपणा. रिलीव्ह मी फ्रॉम द बॉन्डेजेस ऑफ सेल्फ दॅट आय मे डू दाय विल. टेक अवे माय डिफिकल्टीज. माझ्या सगळ्या डिफिकल्टीजला तू घेऊन जा. कारण BW म्हणतो हा डायलेमा ऑफ पॉवर जो आहे ना, ही जी शक्तीची कमतरता आहे ना, ही होल इन द सोल जो आहे ना, जो जबरदस्त
माझ्या चेतनेची कमी झालेली आहे, चैतन्याची कमी झाली आहे. आय एम नॉट फिलिंग जॉयस, हॅपी, कंटेंटेड. हाय, मला ते हाय फिलिंग येत नाही आहे. ते डायलेमा ऑफ पॉवरसाठी बिल डब्ल्यू म्हणतो की दिस बुक हॅज बीन रिटन फॉर दॅट. ही अल्कोहोलिक्स अनोनिमसची सोबत, ही धरोहर, हा स्पॉन्सर, ही फेलोशिप, हे ग्रुप, हे सगळं काही ह्याच्यासाठीच आहे की ते तुला त्या पॉवरशी संबंध येण्यासाठी तुला मदत करतील, एनेबल करतील, विल एनेबल यू टू फाइंड दॅट पॉवर इन युअर लाईफ विच विल सॉल्व युअर प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम विल नॉट एक्झिस्ट. द ऑब्सेशन विल बी लिफ्टेड. तो प्रॉब्लेमच नाही राहणार, ते कॉन्फ्लिक्टच नाही राहणार, तो संघर्षच नाही राहणार, ते वैमनस्यच नाही राहणार, ती प्रताडणाच नाही राहणार. आणि म्हणून हा तिसऱ्या पायरीचा निर्णय पुनर्जीवनाचा निर्णय आहे, हा परत जीवनात येण्याचा निर्णय आहे. म्हणून मी म्हणतो की जे जीवन मी याच्या पुढे जगीत त्याच्याद्वारे तुझ्या शक्तीचा, तुझ्या ऊर्जेचा, तुझ्या शक्तीचा, तुझ्या प्रेमाचा आणि तुझ्याद्वारे जीवन जगण्याच्या प्रचिती त्या सगळ्यांना यावी ज्यांच्याबरोबर मी काम करीन. तिसऱ्या पायरीतनं जेव्हा मी ती साहस येते माझ्यामध्ये स्वतःला पाहण्याचं, स्वतःला शोधण्याचं, कारण देवाशी संबंध याच्यावर माझं जीवन अवलंबून आहे. माय रिलेशनशिप विथ माय अंडरस्टँडिंग ऑफ गॉड. माझं त्या शक्तीशी किती जवळचं क्लोज रिलेशनशिप आहे, त्याचा माझा संवाद कसा आहे, त्याच्याशी मी काय बोलतोय, त्याच्याबरोबर तो बोलत असताना तो मला काय सांगतोय. प्रार्थना आणि ध्यान म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, मी पुष्कळदा केलेली आहे, बट आय डिड इट विथ अ व्हेरी लोअर पॉवर. दॅट वॉज अल्कोहोल. माझा नशा. त्यावेळेसही मी मनन, चिंतन, ध्यान, प्रार्थना करत होतो की आज जुगाड जमू दे, आज होऊ दे, आज कुठेतरी माझा काहीतरी व्यवस्था होऊ दे, आज कशा तरी मला ढोसू दे, आज कुठेतरी मला जमू दे माझं काहीतरी आज. आणि त्याच्यासाठी माझं पूर्ण ध्यान लागायचं, पूर्ण लक्ष केंद्रित व्हायचं की कधी बायको इकडे, पर्स कुठे ठेवली आहे, कुठून मी कंची मारीन, कसा मी पैसे काढीन, कुठे मी हात मारीन, हे सगळं मी करत होतो, फक्त दिशाहीन होतो. आता गुड ऑर्डरली डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ गॉड आय एम गोइंग टू गेट. कधी. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बिग बुक मधलं एक पॅरेग्राफ अतिशय महत्वाचा, जिथे टोटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, टोटल परिवर्तन आहे. आणि पुनर्बांधणी आहे, माझी नैतिकता आहे, नीतिमत्ता आहे, नैतिक धोरण आहे, कारण वेळेचं ध्यान मी ठेवतो आहे. माझं स्ट्रगल थांबणार आहे, माझं सरेंडर होणार आहे पूर्ण. मला आता तिथे भीती नाही वाटणार. आता तिथे देवाच्या चरणी जाण्यामध्ये 7व्या पायरीमध्ये त्याला माझं जीवन पूर्णतः हँडओव्हर करून माझे सगळे दोषमुक्त मला कर, मला एका नवीन जीवनात आण. त्या 8व्या 9व्या पायरीत जाऊन ते अमेंड्स करून, त्यांच्याबरोबर लिव्हिंग अमेंड्स करून, त्यांच्याबरोबर जगणं शिकून, त्यांच्याबरोबर राहणं शिकून, त्यांच्याबरोबर आपलं एक जीवन आनंदाने जगत मी त्यांच्यासाठी, स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जीवन जगण्याचा जो भाग आहे तो माझा येण्यासाठी हे ट्रान्समिशन, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सम्युटेशन, प्रोफाउंड सायकिक चेंज, ग्रोईंग अप फ्रॉम चाइल्डहुड टू मॅनहुड, तो सद्विवेक वापस येणं, ती माझी शहाणपण वापस येणं, ते जे माझ्या जीवनात वारंवार म्हटलं जात होतं की हा गधा आहे लेखाचा, हा मोठा झाला, शरीराने मोठा झाला, याचं लग्न करून दिलं, याला कामधंदे लावून दिले, याला पैसा पाणी दिला, याचे कर्ज फेडले, पण हाला अक्कल नाही आली, याला शहाणपण नाही आलं, याला सद्विवेक नाही आला, याला मॅच्युरिटी नाही आली. हा लहानाचा लहानच राहिला, हा इमॅच्युअर राहिला, हा ग्रोअपच नाही झाला. तो ग्रोथचा भाग जो 7व्या पायरीचा आहे, जिथून माझा एक नवीन आयुष्य, एक विकासाचं आयुष्य, एक जबरदस्त ग्रोथचं आयुष्य, एक प्रोफाउंड चेंजचं आयुष्य जे चालू होईल, जे 11व्या पायरीमध्ये मी सातत्याने मेंटेन करत वाढवत जाईल, आत्तामध्ये येईल, 9मध्ये येईल, 10व्या पायरीच्या द्वारे आत्मपरीक्षण, अवलोकन वारंवार क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला करून, इमिजिएट चालढकल न करता, इमिजिएट चुकीची कबुली देऊन लगेच म्हणून की माझं इथे चुकलं, आय एम सॉरी. मग ती पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, घरदार असो, हे असो, हेचे भांडव असो, तो स्पॉन्सी असो, स्पॉन्सर असो,
तो जीवनातला कुठलाही भाग असो, तो घेण्या देण्याचा व्यवहार असो, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ती गोष्ट लागू होईल. हे आतील घर, इट स्टार्ट्स फ्रॉम इनसाइड आउट. हे ते घर आहे जिथे तो आत्मा आहे, जिथे तो जीव आहे, जिथे तो प्राण आहे, जिथे तो सायकॅट्रिस्ट म्हणतो इट इज अ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. आमचं ज्ञान विज्ञान, आमचं नॉलेज, आमचं स्वतःचं प्रॅक्टिस ही कमी पडली, याच्यापेक्षा जास्त काहीतरी पाहिजे. आणि तो अल्कोहोलिक साधारी बसला एक प्रशस्तीपत्र देतो की यांचं ऐका. कदाचित होऊ शकतं की यांना तुम्ही डावललं नाही, यांच्यावर हसले नाही, यांना तुम्ही बाजूला केलं नाही, यांना तुम्ही जाणून घेतलं, समजून घेतलं, तर कदाचित तुम्ही प्रार्थना करण्यासाठी जिवंत राहा. हे डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थ लिहितो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर हा जो पॅरेग्राफ आहे, जे वारंवार मी प्रतारणा करत होतो, लज्जित होत होतो, सॉरी म्हणत होतो, अनेकदा मी शब्दा खात होतो, अनेकदा मी म्हणत होतो आता परत असं करणार नाही, तर मी धडा का नव्हतो घेत. समजा हा शिशुवर्ग आहे, हा अध्यात्माचा शिशुवर्ग आहे, हा धडे शिकण्याचा वर्ग आहे, इथे मला सगळ्यात घ्यायचं आहे, इथे मला परत माझं घालवलेलं सद्विवेक वापस मिळवायचा आहे, माझं मानसिक संतुलन प्राप्त करायचं आहे, भावनिक संतुलन प्राप्त करायचं आहे. जबरदस्त माझा संयम जो गेलेला आहे, जो आजाराचा भाग आहे की जो वाढत जाणारा आजार आहे, कधी बरा होणारा नाही आहे, पण ज्याला रोक आहे, अरेस्ट आहे, ब्रेक आहे, जो एक दिवसाच्या आधारे हे म्हणतं की त्याचा ब्रेक चालू होणं आवश्यक आहे. म्हणजेच मनावर रिस्ट्रेन येणं, मनावर ताबा येणं, मनाला आवर येणं, माझ्या मानसिक लोभांवर, माझ्या मूलभूत प्रवृत्तींवर, मग ती सेक्सची असो, ती लोभाची असो, ती स्वार्थाची असो, ती स्वकेंद्रित प्रवृत्तींची असो, ती मोठेपणाची असो, ती वैभवस्याची असो, ती रागाची असो, ती नाराजीची असो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला डिटॅचमेंट येणं, म्हणजे अटॅचमेंट मला येत होती. मी आत जात होतो, बाहेर नव्हतो निघू शकत. आता डिटॅचमेंटचा भाग तो खरोखर कुठे चालू होतो. समजा आपण जे उद्दिष्ट ठरवलं आहे, मी उद्दिष्ट ठरवलंय, मी नीतिमत्ता ठरवली, मी नैतिकता ठरवली, मी नैतिक धोरण ठरवलं, मी माझे वसूल ठरवले, पण ते माझे वसूल परिस्थितीवर, लोकांवर, व्यवस्थेवर आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर अवलंबून होते. ते माझ्या हायर पॉवरवर नव्हते. माझ्या मित्रांनी म्हटलं, फार क्लिअरली म्हटलं की माझा स्पॉन्सर या तिसऱ्या चौथ्या पायरीनंतर मला त्या आध्यात्मिक अनुभवात विकासाकडे जाताना माझ्या ईश्वराबरोबर जाण्याचा, त्याच्याबरोबर संबंध वाढवायचा, त्याच्याबरोबर या जीवनाचं मार्गक्रमण करण्याचा, पुढे जाण्याचा भाग, ग्रोथचा भाग, जो हळूहळू मला आध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जाईल, स्पिरिच्युअल अवेकनिंगकडे घेऊन जाईल, आत्तामध्ये घेऊन जाईल. आता मागे ना पुढे, प्रेझेंटमध्ये जगायला शिकवेल त्याच्या प्रेझेंटसोबत, आणि प्रत्येक प्रेझेंट मला एक प्रेझेंट राहील, एक तोफा राहील. तो भाग कुठे चालू होतो. कारण चुकलो मी सात्विक जीवनात, ज्याला आम्ही म्हणतो सोबत, पण तिथे सद्विवेक नव्हता, तिथे सॅनिटी नव्हती, तिथे सेरेनिटी नव्हती, तिथे चित्तशांती नव्हती. समजा आपण जे उद्दिष्ट ठरलेले आहे त्यापासून आपण बरेच दूर गेलो, तर प्रतारणा केली मी. या स्पिरिच्युअल जे साधनं दिले गेलेले आहेत, टूल्स दिल्या गेलेल्या आहेत, हे जे मला अनेक भाग दिला गेलेला आहे, ह्याच्यापासून मी दूर राहिलो किंवा ते साध्य करण्यात अडखळलो. आम्ही स्लिप म्हणतो ना, हा इथे अडखळतो म्हणतो. आम्ही रिलॅक्स म्हणतो ना, हा म्हणतो अडथळा येतो. तर आम्ही पुन्हा मद्यपानाकडे वळू का? माझा अनुभव म्हणतो, मी जेव्हा जेव्हा अशा गोष्टींमध्ये गेलो की मी नीतिमत्ता ठरवली, नैतिकता ठरवला, आता कधी नाही करणार, आता बाईकडे नाही करणार, आता जुगाराकडे नाही करणार, आता शॉर्टकटकडे नाही करणार, आता फलानं नाही करणार, आता आलानं नाही करणार, आता सत्य बोलीन, आता खरं वागीन, आता मेहनत करीन, आता मी तुमच्या सगळ्यांचा सांभाळ करीन, आता मी एक नीतिमत्तेचं, नैतिकतेचं जीवन जगीन. पण ते मी माझ्या ईश्वरासोबत नव्हतं ठरवलेलं, माझ्या परमात्म्यासोबत, परमपित्यासोबत, त्याच्याबरोबर मी ही बांधणी नव्हती केली. आणि म्हणून इथे म्हटलं गेलंय की ते साध्य करण्यात अडखळलो, तर आम्ही पुन्हा मद्यपानाकडे वळू काय? हा इतका इम्पॉर्टंट पॅरेग्राफ आहे, लाईफ चेंजिंग, लाईफ अल्टरिंग, लाईफ गिव्हिंग पॅरेग्राफ आहे. काही लोक तसे सांगतात, येस, माझे अनुभव तसेच सांगतात, पण हे अर्ध सत्य आहे.
हिअर इज, इथे तो टर्निंग पॉइंट आहे, इथे ती गोम आहे, इथे ती ट्रिक आहे, इथे ती आयडिया आहे, जी आयडिया तुम्हाला अशा सगळ्या अनुभवांमध्ये एक धडा घ्यायला शिकवेल, एक लेसन घ्यायला शिकवेल, एक जबरदस्त मूल्यांकन देईल, एक जबरदस्त नीतिमत्ता देईल, व्हॅल्यूज देईल, एक नैतिक आधार देईल, एक नीतिमत्ता देईल. हे अर्ध सत्य आहे. आपण आणि आपले हेतू यावर हे अवलंबून आहे. माझ्या इंटेन्शन्स आर दे प्युअर, खरोखर मला पश्चाताप झालेला आहे, खरोखर प्रामाणिकतेने मी माझा सुधाराची प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी तयार आहे, की अजूनही माझ्या इंटेन्शनमध्येच खोट आहे, अजूनही मी स्वतःलाच फसवतोय, इतरांना फसवतोय, माझ्या इंटेन्शन्समध्येच कुठेतरी काहीतरी गोम आहे. आणि म्हणून ऑनेस्टीची डेफिनेशन आहे, अब्सेन्स ऑफ इंटेंट टू डिसीव्ह इज ऑनेस्टी. जेव्हा कुणालाही धोका देण्याचं इंटेन्शनच संपून जातं त्यावेळेला ऑनेस्टी येते. आणि म्हणून इथे तो म्हणतो की पुन्हा मद्यपानाकडे वळू काय, तर यावर तो म्हणतो हे अर्धसत्य आहे. आपण आणि आपले हेतू यावर ते अवलंबून असते. आपण जे केले त्याबद्दल आपल्याला खेद झाला आहे, खेद आहे, ती प्रतारणा झाली तर लज्जित झालो, 4 लोकांसमोर अपमानित झालो, हातपाय पसरावे लागले, भीक मागावी लागली, झोळीपासून मिळावं लागलं, यावेळेला करून द्या, यावेळेला मला सोडवा, यावेळेला काढा, यावेळेला मला बाहेर घ्या. आणि परमेश्वराने आपल्याला सन्मानावर द्यावे अशी आपली प्रामाणिक इच्छा असेल, आहे का? खरोखर मला वाटते का की देवच करू शकतो, देवाशिवाय कोणीच नाही करू शकत. खरोखर मी त्या ग्रेस ऑफ गॉडला मानतो आहे का, त्या डिव्हाइन प्रोव्हिडन्सला मानतो आहे का? खरोखर मी हे म्हणतो आहे का की आय एम ब्लेस्ड टू बी अ मेंबर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस? याच्यामध्ये खरं सत्य आहे का? तर इच्छा असेल तर आमची श्रद्धा आहे की आम्हाला क्षमा केली जाईल आणि आम्ही धडा शिकल्यासारखे होईल. आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक दुसऱ्यांना अपायकारक राहिली, तो अपाय मी मला नाही पोहोचवत, मी आईवडिलांना, मुलाबाळांना, माझ्या पत्नीला, माझ्या समाजातील लोकांना, माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना प्रताडित करतो. राहिली तर आम्ही निश्चितपणे मद्यपान करणार. आम्ही काही मोठा सिद्धांत सांगत नाही, आमच्या अनुभवांच्या या गोष्टी आहेत. आता झाला संबंध माझ्या ईश्वराबरोबर, आणि या शेवटच्या भागावर येतोय 2 मिनिटात. माझी आध्यात्मिक स्थितीवर माझी मानसिक अवस्था अवलंबून आहे. माझा आध्यात्मिक भाग समजा व्यवस्थित झाला असेल, तिथलं माझं अज्ञान दूर झालं असेल, तिथे मी सज्ञानी झाला असेल, तिथलं माझं जे एक देवाला मानणारा, न मानणारा किंवा आज्ञेवादी एकाच ठिकाणी एकत्रित येऊन ते म्हणतात की येस वी बिलीव्ह दॅट अ पॉवर ग्रेटर दॅन अवरसेल्व्स कॅन रिस्टोर अस टू सॅनिटी. सॅनिटी, सद्विवेकाची पुनर्प्राप्ती, विजडम टू नो द डिफरन्स, म्हणजे ॲक्सेप्टन्स अँड ॲक्शन विथ करेज. ते तेव्हाच येते करेज जेव्हा आय नो दॅट गॉड इज देअर विथ मी, ही इज विदिन मी. तो आतमध्येच आहे, ते पंचेंद्रियांमध्ये आहे, तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे, तो माझ्या सगळ्या श्वासामध्ये आहे, तो अडूरेडूत आहे, तोच या जीवनाचा सगळा भाग आहे. ह्याची जेव्हा मी मान्यता देतो पूर्णतः, आणि त्या मान्यतेच्या आधारावर जेव्हा त्या 7व्या पायरीच्या ट्रान्सफॉर्मेशनमधनं जातो, ते कष्टदायक प्रक्रियेमधनं जाऊन मी 9वी पायरी करून त्या प्रॉमिसेसमधनं जातो. त्याच्यानंतर रोजच्या रोज हा देवाशी संबंध माझा कुठे येतो, हा शेवटचा पॅरेग्राफ मी वाचतोय. हा आहे तुमच्यासाठी एक दृष्टिकोन. आम्हाला वाटतं की मी मध्ये आलो, माझी दारू थांबली, मी स्वतःला मद्यपी म्हटलं, मी म्हणलो निघून, आम्ही मध्ये आलो, मी एक राजमार्गावर आलो, मी विस्तृत अशा एका जीवनाच्या मार्गावर आलेलो आहे. आता मला परत वापस जायची गरज नाही आहे. माझं अज्ञान, जे मी समजत असतो की माझं हेच आयुष्य खरं आयुष्य आहे, ते इथे तो दूर करतो. आमचे पुस्तक सूचक आहे. दिस इज जस्ट अ सजेशन, बट डोंट फॉरगेट इट इज लाईफ गिव्हिंग अँड लाईफ सेव्हिंग सजेशन. तो पुढे म्हणतो आम्हाला फारच थोडे माहीत आहे. जो माणूस एक आध्यात्मिक जीवनाचं, आध्यात्मिक ट्रान्सफॉर्मेशनचं, जबरदस्त परिवर्तनाचं एक उपाययोजना फक्त दुनियेतल्या मद्यपींना नाही, अनेक लोकांना ज्याच्यामुळे फायदा झाला या 12 स्टेप प्रोग्राममुळे, अनेक अनामिक संस्था जिथनं सुरू झाल्या आणि टोटल ट्रान्सफॉर्मेशन जिथे झालं, तो माणूस म्हणतोय की वी नो व्हेरी लिटिल, आम्हाला फार कमी माहिती आहे.
तो माणूस पुढे म्हणतो, परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला सतत माहिती देत राहील. म्हणजे माझं शिक्षण, माझी ग्रोथ, माझे चेंजेस, माझं ट्रान्सफॉर्मेशन, माझं सारखं सारखं प्रगती, कालच्यापेक्षा आज बरा, आजच्यापेक्षा उद्या बरा, माझं बेटर व्हर्जन, माझं हायर वे ऑफ लिव्हिंग, हायर पर्पज टू लिव्हिंग हे वाढत जाणार. आम्हाला सतत माहिती देत राहील. तुमच्या सकाळच्या चिंतनात, चिंतन आणि प्रार्थना म्हणता ना तुम्ही, त्याच्याबरोबर संवाद म्हणता ना, त्याच्याबरोबर ट्यूनअप म्हणता ना, त्याच्याबरोबर एक संबंध म्हणता ना, त्याच्याबरोबर एक सारखा होणारा संवाद आणि त्याच्याद्वारे त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे मला उपजत गेलेली एक नवीन दिशा, हे समजा म्हणताय ना. तो म्हणतो तुमच्या सकाळच्या चिंतनात प्रार्थना करताना त्याला विचारा की व्याधीग्रस्त अशा इस्मासाठी प्रत्येक दिवशी तुम्ही काय करू शकता. आता जाणून घ्या त्याच्याकडं, हात जोडून त्याला धन्यवाद देताना की नवीन दिवस दिलाय मला, एक जास्तीचा उधारीचं जीवन दिलाय, एक बॉरोड टाईम मी जगतोय, एक नवीन आयुष्य मी जगतोय. देवा मी आभारी आहे. आणि आजच्या दिवस मी कशा प्रकारे जगू, काय करू. तर दिवशी तुम्ही काय करू शकता. तुमचे स्वतःचे घर सुव्यवस्थित असेल. घर म्हणजे ते नाही जिथे मी राहतो आहे, जिथे माझे मुलं बाळ आहेत, जिथे माझा परिवार आहे. घर म्हणजे हे घर जिथे तो राहतो आहे, त्याचं ते एक तत्व आहे जे कुणाच्याही आकलनात नाही, कुणालाही माहीत नाही, कुणाचंही संज्ञान त्याला नाही, कुणाचं ज्ञान त्याच्यासमोर चालत नाही, कुणाला हे माहीत नाही की ते येतं कुठून, जाते कुठे. त्याला ना कोणी मारू शकलं, ना जाळू शकलं, ना गाडू शकलं, ना डुबवू शकलं. ते त्याचं तत्व जे त्यांनी स्वतःचं एक तत्व टाकून या शरीराला बनवलं, या आकार दिला, मला एक मनुष्य रूप दिलं, त्याला हे घर समजा साफ आहे, शुद्ध आहे, प्युरिटी आहे, हे स्वच्छ आहे, इथे काही डाग नाही, इथे काही घाण नाही, इथे विचारांची घाण नाही, इथे मान्यतांची घाण नाही, इथे कुठल्या प्रकारचं पाप नाही आहे. तर आन्सर विल कम. पण तुमच्यापाशी जे नाही ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार नाही, हे उघड आहे. त्याच्याशी तुमचा संबंध अगदी योग्य राहील याची काळजी घ्या. आणि तुमच्यासाठी आणि अगणित लोकांसाठी मोठमोठ्या घडामोडी घडून येतील. सर्वश्रेष्ठ असे हे सत्य आहे. हे फाकीत नाही आहे, ही कुठल्या प्रकारची गोष्ट नाही आहे. सगळ्यात महत्वाचा पॅरेग्राफ, एका पॅरेग्राफमध्ये पूर्ण स्टोरी, त्यांनी पूर्ण पुस्तक या शेवटच्या विजन फॉर यू मध्ये टाकून दिलं. तुम्हाला ईश्वराचे स्वरूप दिसते, त्या स्वरूपातील जसं तुम्हाला समजतं की हे आहे, काहीतरी आहे, काहीतरी शक्ती आहे, त्या स्वरूपात दिसते, त्या स्वरूपातील ईश्वराच्या चरणी तुम्ही शरण जा. अबंडन युअरसेल्फ टू गॉड. सोडून द्या, झोकून द्या स्वतःला, त्या परमेश्वराच्या देखरेखीमध्ये टाकून द्या स्वतःला. त्याच्या पुढे आणि तुमच्या सहकार्यांपुढे, त्याच्या पुढे, तुमच्या सहकार्यांच्या पुढे तुमच्या दोषांबद्दल कबुली द्या. जसे भाऊंनी सांगितले, कबुली दिली, सांगितलं की हे असं असं माझ्या हातनं घडलं आहे, हे मी केलेलं आहे, हे आता मला ह्याच्यात नाही राहायचं आहे, ह्याच्यातनं निघायचं आहे. पूर्वीच्या जीवनाची सारी उद्ध्वस्तता साफ करा. तुम्हाला जे आढळून येईल ते खुलेपणे पूर्ण ओपन व्हा. आता लपवून ठेवण्यासारखं काही नाही, झाकण्यासारखं काही नाही. मी तर इतकं काही माझ्या स्वतःच्या जीवनातल्या घडलेल्या गोष्टी ट्रान्सपरंटली सांगू शकतो की वेळ कमी पडेल. आणि कित्येकदा मला ती उपयोगिता सापडते की तासनतास मी लोकांबरोबर चर्चा करतो, त्यांच्याबरोबर बोलतो. मी म्हणतो दिस इज माय बॉरोड टाईम, आय एम रेडी टू लिसन. मी ऐकायला तयार आहे. बोल, किती बोलायचं, किती सांगायचं, काय सांगायचं, काय सगळं. पूर्वीच्या जीवनाची सारी उद्ध्वस्तता साफ करा. तुम्हाला जे आढळून येईल ते खुलेपणाने दुसऱ्यांना द्या आणि आमच्यामध्ये समाविष्ट व्हा. वेन आय विल बी अ पार्ट ऑफ वी. मी वीचा भाग कधी बनतो? जेव्हा या 100 लोकांबरोबर मी चालायला लागतो, या 100 लोकांसारखा मी स्वतंत्र होतो, आनंदी होतो आणि फ्री, हॅपी अँड जॉयस. ते फ्रीडम ऑफ माय स्पिरिट, ते आत्म्याचं फ्रीडम आहे, ते माझ्या प्राणाचं स्वातंत्र्य आहे, ते त्या चेतनेचं स्वातंत्र्य आहे, ते चैतन्याचं स्वातंत्र्य आहे, ते त्या ऊर्जेचं स्वातंत्र्य आहे. आणि तो आहे ब्रॉड हायवे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे उद्ध्वस्ताला साफ करा. तुम्हाला जे आढळून येईल ते खुलेपणाने दुसऱ्यांना द्या आणि आमच्यामध्ये समाविष्ट व्हा. दॅन आय विल बी पार्ट ऑफ दोज 100
जे म्हणतात की वी वेअर फिजिकली अँड मेंटली सो सिक, आम्ही इतके आजारी होतो की आम्ही आमच्या त्या आजारात आज मुक्त झालो, एक मुक्त जीवन आम्ही जगतो आहोत. तुमच्या आमच्यामध्ये समाविष्ट व्हा. चैतन्यमय फेलोशिपमध्ये आम्ही तुमच्या बरोबर राहू. या चेतनेच्या चैतन्याच्या फेलोशिपमध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू. आजही ते आहेत, त्या स्पिरिटने आहेत. त्या जे बिल म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये स्पिरिट आहे, त्याचा मतिदार्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या स्पिरिटमध्ये जा, खोलवर जा. आनंदमय नियतीच्या रस्त्याने तुम्ही वाटचाल करीत असताना आमच्यापैकी लोक निश्चितपणे तुम्हाला भेटतील. आणि म्हणून तो शेवटचं वाक्य लिहितो जे अतिशय महत्त्वाचं आहे. तोवर परमेश्वर तुमचे भले करो आणि तुमच्यावर वरदहस्त ठेवो आणि तुम्हाला जिवंत ठेवो. हे समजून येऊन हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन मी टू व्ही मध्ये होण्यासाठी आणि मी त्या विस्तृत अशा आत्म्याच्या मार्गावर एक स्वतंत्र आयुष्यात जाण्यासाठी आणि त्याच्याबरोबर एक संबंध होऊन तयार होऊन त्याच्या संबंधाद्वारे एक मानसिक स्थिरचित्तता, शांती, संतुलन, भावनिक संयमितता हे प्राप्त करण्यासाठी बिल म्हणतो देव तुम्हाला जिवंत ठेवो, त्याची कृपा तुमच्यावर राहो. म्हणूनच आम्ही प्रार्थना करतो, देवा जगातील सर्व मध्यपीडितांवर तुझी कृपा दृष्टी असू. थँक्यू.